जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल। नमस्कार मंडळी, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आणि हो, आज मी तुमच्यासोबत माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। तर आज आहे शुक्रवार। तर शुक्रवारचा सकाळचा 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंतचं माझं धावपळीचं रुटीन कसं असतं। आणि हो, सकाळी उठल्यावर मुलांचा टिफिन आणि मुलांना रेडी करायचं असतं, टिफिन बनवायचा असतो, घरातली आवराआवर असते। सगळं माझं 2 तासामध्ये मी कसं आवरते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत डेली पोहोचेल। तर सगळ्यात आधी 7:30 वाजलेले होते आणि उठली त्यानंतर थोडं अजून लवकर उठते, पण आज माझा थोडं डोकं दुखत होतं, तर मायग्रेनचा त्रास असल्यामुळे थोडं लेटच उठले। तर आज टिफिनला मला बटाट्याची भाजी द्यायची होती। तर बटाटे मी कालच उकडून ठेवले होते। तर बटाटे उकडून ठेवले होते, पण पीठ मळायला घेतलं। तर पीठ मळताना असं झालं की जे काही गोणीमध्ये तुम्हाला पीठ दिसत आहे, तर दोन्ही म्हणजे पंचपात्रीसुद्धा पीठ भरून ठेवलेलं आहे। आणि जे दळून आणलं होतं बाकीचं जे उरलेलं पीठ ते त्या पिशवीमध्ये ठेवलेलं होतं। तर विसरून गेली होती की याच्यातून घेऊ का याच्यातून, म्हटलं चला आता उशीर झालेला आहे, तर पंचपात्रीमधूनच मी पीठ काढून घेतलं। तर जवळपास सकाळचा टिफिन लवकर होऊनच जातो। दुपारी कसं आहे ना, जास्त निवांत वाटतं। टिफिन जर एकदा झालेला असला ना तर दुपारी एकदम निवांत वाटतं। पण तसं आता म्हणजे घरी आता आजी आणि बहीण पण आलेली आहे, त्यामुळे म्हणजे दुपारचं आयटम जे काही बनवायचं असेल ते काही वेगळं बनवतो, जसं जमेल तसं। तर पोळ्याचं पीठ इथे मळायला घेतलं आणि जर बटाट्याची भाजी बनवायची होती, तर सकाळची जी धावपळ असते तर ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर उठल्यावरती कसं आहे ना, जोपर्यंत अजून माझा मुलगा छोटा आहे आणि त्याला पूर्ण म्हणजे मला रेडी करायला लागतं। 9 वाजेपर्यंतची जी धावपळ असते ना, तर ती खूप म्हणजे त्याला उठवायला खूप म्हणजे रडतो तो, त्याला नादी लावायला लागतं। त्याच्या मनाचं म्हणजे थोडंसं त्याच्या मर्जीनुसार त्याला सारखं 7:30 पासूनच आवाज द्यायला लागतो। त्यामुळे कसं आहे ना, मला सकाळी उठून इतके म्हणजे आंघोळ वगैरे करायला फारसं जमत नाही, कारण धावपळ होऊन जाते। आणि जर कधी जर लवकर उठले तर करूनच घेत असते। पण आता डोकं पण खूप दुखत होतं आणि मायग्रेनचा त्रास असल्यामुळे तुम्हाला ज्यांना माहितीच असेल की मायग्रेनचा त्रास असला ती कसं असतं। तर छान आता इथे पीठ मळून घेतलं। कणिक तर मी सकाळीच मळून घेते, कारण रात्रीचं पीठ मळून ठेवलेलं पोळ्या चांगल्या येत नाहीत, काळ्या पडतात पोळ्या, त्यामुळे। तर पीठ छान मळून घेतलं आणि आता किचन ओटा थोडा खराब झालेला होता, तर स्वच्छ करून घेतला। आणि त्यानंतर आता बटाटे मला हे करायचे होते, बटाट्याची भाजी बनवायची होती। तर उकडेल बटाट्याचीच भाजी बनवून देणार होती। तर टिफिनला शक्यतो कोरड्याच भाज्या देत असते, कारण ग्रेव्हीवाल्या भाज्या शक्यतो मिस्टर नाही नेत। तर म्हटलं चला आता बटाट्याची भाजी बनवायची होती, तर त्याचे जे सगळे साल्टे वगैरे होते तर ते सगळे काढून घेत होते। आणि कसं असतं ना की बायकांचं जीवन असं असतं की म्हणजे लग्नाच्या अगोदरपर्यंत आपण जिथे म्हणजे एकदम निवांत झोपायचो किंवा काही गोष्टीचं टेन्शन नसायचं, पण आता तसं नसतं। लग्न झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सकाळी लगेच जाग येऊनच जाते, कितीही झोप आलेली असली तरी जाग येतेच। कारण आता आपल्याला म्हणजे मुलांचं मिस्टरांचं जे घरातलं काही आपल्याला लग्न झाल्यावरती ऑटोमॅटिकली काहीतरी एक टेन्शन असतं किंवा जे काही विचार असतात डोक्यामध्ये की आपल्याला हे करायचंच आहे, आपल्याशिवाय हे कोणी करूच शकणार नाही। त्या गोष्टीमुळे ना आपण ऑटोमॅटिक आपल्याला जाग येते। आपण लवकरात लवकर म्हणजे पहिले आपल्याला बेल लावूनसुद्धा जाग येत नव्हती, पण आता बेल लावली तरी बेलच्या अगोदर उठून जाते मी। तर असं काही जीवन असतं। आणि थोडं बरं जरी वाटत नसलं तरी आपण काळजीनुसार उठत असतो। मुलांचं रेडी करायचं असतं, त्यांना स्कूलला रेडी करून पाठवायचं असतं, त्यांचा टिफिन, त्यांचा होमवर्क, दिवसभरचं रुटीन आपल्यालाच बघायचं असतं। कारण ज्या गृहिणी एकट्या राहत असतील त्यांना माहीतच असेल की ज्यांच्या घरी सासू सासरे नसेल किंवा कोणी जावबाई वगैरे नसेल, तर त्यांना माहिती असेल की एकटीला पूर्ण घर सांभाळणं कसं असतं। तर आता तर माझ्या जोडीला इथे आजी आलेली आहे, पण सकाळचा टिफिन मीच बनवते। आजीला मी सांगितलेलं आहे की तू नको उठू, मी बनवून घेते। तर आता बटाटे छान असे सगळे साल्टे वगैरे काढून बटाटे सगळे असे चिरून घेतले, छोटे छोटे स्लाइड करून घेतल्या। आणि बटाट्याची भाजी बनवताना त्यांना वाटूनच भाजी आवडते। तर हिरवी मिरची बाजारातून यावेळेस मिरच्या खूप महाग होत्या, तर एका ठिकाणी मला 20 रुपये पावशर या बारीक मिरच्या, लवंगी मिरच्या आहेत त्या मिळाल्या। आणि मग खूप तिखट आहे त्यामुळे त्याचा अंदाज समजत नाही शक्यतो किती घ्यायच्या किती नाही घ्यायच्या।
तर मर्जीनुसार तर घेतल्या मी माझ्या, कारण मिरच्या 2-3 जरी घेतल्या तर खूप तिखट असतात, लवंगी मिरच्या ज्या असतात खूप तिखट असतात त्यामुळे. तर लसूण सोलायचा होता, तर लसूण मम्मीकडनंच मी आणून ठेवला होता जास्त, मम्मीने विक्रीसाठी आणलेला होता तर मी तिकडूनच आणला होता. पण आता लसूण शक्यतो जवळपास थोडा खराब व्हायला लागलेला आहे, कारण त्यामध्ये पूर्ण म्हणजे खूप दिवसाचं कसं आहे ना, पॅक ठेवून आहे ना त्यामध्ये लसूण असा चुरगळल्यासारखा बारीक झालेला होता, तर तो निवडून घ्यायचा होता. तर लसूण मी सोलून ठेवत नाही, शक्यतो टाईम भेटला तर लसूण सोलून ठेवते, नाही तर मग रोजच्या रोज असं लसूण सोलूनच घेत असते. आणि फ्रीजमध्ये लसूण सोलून ठेवू नये असं म्हणतात, कारण त्यावरती सुद्धा बुरशी लागते आणि बुरशीचे पदार्थ खाऊ नये, त्यामुळे कॅन्सर वगैरे होतो असं ऐकलं होतं. जवळपास फ्रीजचे जे काही वस्तू असतात ते जास्त करून वापरू नयेत. फ्रीजमध्ये जवळपास भाजीपाला म्हणा किंवा दूध अशाच गोष्टी मी ठेवत असते. सुरलेलं अन्न मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, शक्यतो उरून देतच नाही. जितकं पॉसिबल होईल तितकं कमी करण्याचा किंवा मापात करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते फ्रीजमध्ये ठेवायचं, दुसऱ्या दिवशी ते खायचं शिळं अन्न. त्याने पण कसं आहे ना की फ्रीजचं जे इतकं थंड झालेलं असतं अन्न, तर फ्रीजचं जास्त खाऊ नये असं म्हणतात. आणि शिळं अन्नसुद्धा मी जास्त मुलांना आणि आम्ही स्वतःसुद्धा देखील खात नाही. त्यामुळे तर हिरवी मिरची लसूणची छान पेस्ट करून घ्यायची होती. हिरवी मिरची लसूण वाटून जर टाकली तर खूप छान लागते. आता कोणी बटाट्याच्या भाजीला कांदासुद्धा घालतात, तर इथे कांदा मी घालणार नाही आहेत, कारण मिस्टरांना कांदा लसूण चालत नाही. म्हणजे जवळपास कांदा लसूण असा बारीक करून असला तर चालतो, पण असा भाजीमध्ये कांदा तसाच फ्राय केलेला आवडत नाही. त्यामुळे तर इथे छान आता जिरे मोहरीची फोडणी दिली, हळद हिंग घातला आणि त्यानंतर छान असं तेल गरम होऊन दिलं. त्यानंतर जे काही वाटण केलेलं होतं हिरवी मिरची लसूणचं ते घातलं. त्यानंतर थोडासा कढीपत्ता देखील घातला. तर खूप दिवस झाले मला कढीपत्ता काही बाजारात मिळतच नव्हता, तर एका ठिकाणी भेटला म्हणून मी कढीपत्ता घेऊन आले. तर एकदा आणलेला भाजीपाला मला 2 आठवडे कंपल्सरी जातो, कारण आठवड्यातून असे काही दिवस असतात की ज्यावेळेस आपण आमटी बनवतो किंवा काहीतरी बाहेरचा आयटम, इडली म्हणा किंवा काहीतरी दुसरा आयटम बनवतो, त्यामुळे कसे भाजीपाला मला 2 आठवडे डब्यासाठी पुरूनच जातो. नाही जर झालं तर मी काहीतरी एक्स्ट्राचं काहीतरी घरातलं बनवून देत असते, धिरडे किंवा दशम्या असं काही आयटम बनवून देत असते. आणि आठवड्यातून 2 दिवस तर त्यांचा उपवास असतो, सोमवार आणि गुरुवार, त्यामुळे त्या दिवशी तर टिफिन नसतो, तर मॅनेज होऊन जातं. आणि एकदा का सकाळी टिफिन बनवला की दुपारी शिवांश आल्यानंतर तो आणि मी जेवण करून घेत असतो. एकदाच मी सकाळी टिफिन बनवते, त्यानंतर दिवसभर किचनमध्ये मग जायला टेन्शन नको, कारण दिवसभर सारखं किचनमध्ये उभं राहायचं आणि सारखं तेच किचनमध्ये काम करायचं, तर मला दुसरे पण काही कामं असतात घरातली. तर घरामध्ये कसं आहे, सगळी कामं एकटीने मॅनेज करायची असतात, त्यामुळे सगळे कामं पॉसिबल होण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामाचं एक नियोजन किंवा एक टाईम ठरवायचा असतो. तर सकाळी उठल्या अगोदर कसं असतं माझं की टिफिन एकदा बनवून झाला की लगेच शिवांशला रेडी करायचं असतं, त्याला उठवायचं असतं. आणि शिवांश उठायला खूप नखरे करतो. सुट्टीच्या दिवशी तर लवकर उठतो, पण ज्या दिवशी स्कूल असेल त्या दिवशी त्याला खूप आवाज द्यावा लागतो, खूप नादी लावा लागतं, उठ रे बाबा. तर त्यावेळेस त्याला खूप म्हणजे त्याचे पप्पा पण ज्यावेळेस घरी असतात त्यावेळेस आंघोळीला सुद्धा नखरे करतो आणि कधी तर त्यांच्या हातानेच तो आंघोळ करतो सकाळी. पण मिस्टरांना कसं आहे ना की इतकं सकाळच्या घाईमध्ये मिस्टरांना आंघोळ घालायला काही फारशी जमत नाही. आपण जशी आंघोळ घालतो तशी मुलांना म्हणजे फारशी म्हणजे चोळून मोळून आंघोळ मिस्टर घालू शकत नाही, तर मग मलाच घालायची असते. तर त्यानंतर बघा आता छान भाजी एकीकडे टाकून घेतली, भाजी एकीकडे वाफेवर शिजत होती, तोपर्यंत आता पोळ्या बनवायला घेतल्या. तर पीठ चांगलं मळून झालेलं होतं, 15-20 मिनटं ठेवलं तर पोळ्या अगदी छान नरम आणि खूप म्हणजे कडक देखील होत नाही, तसल्या तशा राहतात. त्यानंतर छान असं पीठ पोळ्या करत होती, तर विंडोच्या बाहेर चिमण्यांनी घरटं बनवलेलं आहे. तर झालं असं की रोज चिमण्या यायच्या घरटं बनवण्यासाठी, तर त्यांनी पूर्ण घरटं बनवला, पूर्ण चारा वगैरे आणून घरटं बनवला. आणि कावळा काय माहिती कुठून एक कावळा आला, तर इतके दिवस कावळा कधी दिसला नाही, म्हणून अचानक एक कावळा आला आणि पूर्ण चोचीने पूर्ण त्यांच्या घरामध्ये चोच मारत होता. त्या दिवशीपासून काही चिमण्या मला दिसल्याच नाही. आणि सकाळी कसं चिमण्यांचा किलबिलाट चालू राहायचा किचनमध्ये, आणि तर मस्त असा किलबिलाट चालू राहायचा किचनच्या बाहेरच. पण आता 2-4 दिवसापासून 5-6 दिवसापासून चिमण्या काही येतच नाही आहे, तर घाबरलेल्या असतील. तर चिमण्या येतच नाही आहे, तर आज मला 2 चिमण्या दिसल्या होत्या आणि जवळपास काहीतरी त्यांचं एक चिमणी तर मला रोज दिसते आहेत.
आणि दुसऱ्या चिमणीला सारखी ती आवाज देत असते, चूचू चूचू सकाळी सकाळी चालू असतं. पण थोडा वेळ वाट बघून मग ती सुद्धा चिमणी निघून जाते. आणि घरटं जे बनवत होतं ते तसंच राहिलेलं आहे. आणि चांगलं वाटायचं घरामध्ये, छान एकदम भारी वाटायचं. चिमण्यांचा आवाज वगैरे चालू राहायचा सकाळी सकाळी आणि त्यामुळे घरामध्ये अगदी छान वाटायचं, प्रसन्न वाटायचं. त्या दिवशीपासून एकदम शांतता वाटायला लागली घरामध्ये. तर चिमणीला बघून मी अशी थोडीशी आवाज देत होते, चूचू चूचू. तर चिमणी अशी लगेच इकडे तिकडे बघायला लागली होती. तेच मला बघून खूप छान वाटत होतं. आणि आता छान पोळ्या करताना एकीकडे तुमच्याशी छान गप्पा मारते आहेत. तर सकाळची ज्या टिफिनमध्ये पोळ्या द्यायच्या असतात तर शिवांशला मी एकच पोळी देत असते आणि मिस्टरांना 2 पोळी देत असते, कारण 2 पोळ्यांच्या वरती ते काही खात नाही आणि मोजूनच 2 पोळ्या मी देत असते. आणि दुपारच्या पोळ्या मी कधी कधी बनवून ठेवते. शिवांश आल्यानंतर कसं धावपळ होते किंवा आल्यावरती तो लगेच थकलेला असतो, लगेच झोपतो, त्यामुळे आल्या मला त्याला जेवू घालायचं असतं. त्यामुळे मी सकाळच्या पोळ्या त्याच्या बनवून ठेवते, माझीसुद्धा बनवून ठेवते. आणि छान आता पोळ्या बनवायला घेतल्या तर तवा छान गरम होऊन दिला. पोळीसुद्धा अगदी नरम आणि खुसखुशीत अशी एकदम पातळसर पोळी जर आली ना तर टिफिनमध्येच असल्या तशी राहते. तर आता पोळ्या इथे छान बनवून झालेल्या होत्या. तर उरलेलं पीठ काय करते मी, उरलेल्या पिठाला छान तेल लावून छान मळून एका वाटीमध्ये तसंच फ्रीजमध्ये ते पीठ ठेवून देते. म्हणजे थोड्या वेळाने आपल्याला गरमागरम पोळ्या बनवता देखील येतात. आणि सगळ्या पोळ्या मी आत्ता बनवून ठेवत नाही, कारण थंड होऊन जातात. तर आता पलपट लाटणं मी तसंच ठेवलेलं आहेत, कारण आता थोड्या वेळाने परत पोळ्या करायच्या होत्या. त्यामुळे जेव्हा एकदा पोळ्या बनवून झाल्या तर दिवसातून एकदा मी पळपट लाटणं धुवूनच घेत असते, कारण पिठाचं तसंच जर राहिलं त्याने कॉक्रोच वगैरे येतात किचनमध्ये, त्यामुळे. तर बघ आता टिफिन भरायचा होता. तर टिफिनमध्ये कधी कधी जर लोणचं वगैरे असलं तर लोणचं पण देत असते. आणि आता बटाट्याची भाजी थंड व्हायला ठेवलेली होती टिफिनमध्ये, अगदी गरम होती. आणि पोळ्यामध्ये पोळी वगैरे सगळं भरून आणि टिफिन मला रेडी केल्यानंतर आता शिवांशला उठवायचं असतं. तर शिवांशला मी केव्हाची आवाज देत आहेत की उठ उठ. तर त्याचे नाटक चाललेलं होतं उठण्यासाठी, खूप नादी लावावं लागतं त्याला. तर आता त्याला एकीकडे टिफिन थंड व्हायला ठेवलेला होता, तोपर्यंत त्याला मी आवाज देत होते. तर शिवांश आता उठला की लगेचच त्याला आंघोळीला न्यायचं असतं. पाणी वगैरे गरम झालेलंच होतं. तर टिफिन आता म्हणजे इथे थंड व्हायला ठेवलेलं होतं, भाजी गरम होती, त्यामुळे टिफिन बंद करून नव्हते शकत, कारण झाकण्याला वाफ येते आणि ओलसर डबा होतो त्यामुळे. आणि त्यानंतर बघ आता शिवांशला आंघोळ घातलेली आहे स्वच्छ अशी. तर सकाळी सकाळी खूप धावपळ होऊन जाते, आंघोळ घालायची असते त्याला. नाश्ता तर तो करतच नाही, पण त्याला दूध वगैरे द्यायचं असतं. पण सध्या मी दूध देत नाही आहे, कारण त्याला सर्दी खोकला आलेला होता, कफ होता, त्यामुळे दूध मी त्याला बंद केलेलं होतं. तर सकाळी सकाळी ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा फ्रूट असंच काहीतरी देत असते. तर त्याच्यातसुद्धा त्याचे इतके नखरे असतात, ड्रायफ्रूट्स खाताना खूप नाटक करतो. आणि आज रक्षाबंधन होतं, रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्यांच्या स्कूलमध्ये. तर 3 गिफ्ट सांगितले होते, बॉईजने 3 गिफ्ट्स आणायची आणि 3 गर्लने राखी आणायची. तर असं त्यांचं आज सेलिब्रेशन होतं, त्यामुळे आज नवीन ड्रेस घालून पाठवायचा होता. तर आजीसुद्धा म्हणजे उठलेलीच होती जवळपास, आजी पण माझ्यासोबत काम करत होती एकीकडे. तर आता त्याला रेडी करायचं होतं. मिस्टरांचं आवरेपर्यंत एकीकडे मला त्याला पूर्ण रेडी करून ठेवायचं असतं, कारण त्यांना बघून तो खूप नाटक करतो. म्हणून ते सांगत असतात की मी उठण्याच्या अगोदर त्याला आंघोळ वगैरे घालून रेडी कर, नाहीतर तो आंघोळीलासुद्धा खूप त्रास देतो. तर आता इथे छान मी त्याला नवीन ड्रेस घालत होती आणि पावडर वगैरे लावून छान असं रेडी करायचं होतं. तर टिफिन वगैरे सगळं भरून दिलं होतं बॅगमध्ये आणि थोडीशी पावडर वगैरे लावून घेऊया म्हटलं. तर पावडर लावताना सुद्धा इतकं हे करतो ना तो, पावडर लावल्यावर ती डोळ्यात गेली, असं केली तसं गेली, कारण पावडर मी त्याला शक्यतो रोज लावत नाही. लहान मुलांना पावडर कसं लावायला नाही पाहिजे. आणि आज थोडंसं म्हटलं पावडर लावूया, थोडा मेकअप वगैरे केला त्याचा. आणि त्याला शर्ट असे फोल्डिंग केलेलेच आवडतात, कारण त्याला खूप इरिटेट होत असतं. फुल बाईचे टी शर्ट तो घालतच नाही शक्यतो, पण मग खूप नखरे करतो. तर बघा आजचा असा रुटीन होता माझा सकाळचा. तुमचा पण घाईचा रुटीन असाच असतो का, आणि तुमच्या पण घरी अशीच धावपळ असते का, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळेजण मजेत राहा, आनंदी राहा, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.